पाहू गुणदोष झालो दास पायांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरिभेटी काय माझी वाणी मानेल संताशी रंजऊ चित्तासी आपुलिया मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजमानरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज धावाव्या सुभटा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुखवशे तुझे पायी मज ठेवी ते ठाई असो नसो भाव आलो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा भेद. ओ सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय मुक्ताबाई की जय गुरु झेंडूजी महाराज की जय गुरु जगन्नाथ महाराज की जय जगन्नाथ महाराज की जय बोले भाई सब संतन की जय विठ्ठल विठ्ठल उतर निघायची विठ्ठल विठ्ठल तुझी संगती झाली आमुची निश्चंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नाही भगवान चराचरामध्ये वास करणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाई वैकुंठवासी प्रातस्मरणीय खानदेश भूषण वारकरी अलंकार वैराग्य मूर्ती आंधळे निवासी श्री समर्थ सद्गुरू जगन्नाथ महाराज आंधळेकर यांच्या चरणारविंद आणि सेवा समर्पित करण्याकरता सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सुंदर चार चरणाचा काला या प्रकरणातला अभंग विठ्ठल महाराज सेवा केली निमित्त सर्वांना न्यात सांगणाद्य कर्तव्य गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेले आपला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यातल्या त्या दुधात साखर अशी त्र्यंबकची परतीची वारी आणि त्या परतीच्या वारीचा असणारा आपला हा मुक्काम आणि त्या निमित्तानं असणारी आपली ही सेवा आणि त्या सेवेच्या निमित्ताने आज हा सप्ताहाची सांगता. संप्रदायामध्ये इतर संप्रदायामध्ये काला केला जातो की नाही मला माहिती नाही,
पण वारकरी संप्रदायामध्ये काला गेल्याशिवाय कोणत्याही गोष्टीची सांगता होत नाही. विठ्ठल काला म्हणजे काय हो? काला म्हणजे दोन गोष्टी एकत्र आल्या की त्याला काला म्हणतात. म्हणजे लाही आणि दही. लाई आणि दहीचा एकत्रपणा केला की तो ठिकाणी काला होतो. म्हणजे महाराज मग लाई आणि दही एकत्र करू इतके 2 तास घेता कशाला? जे आम्हाला वाटून तुम्ही मोकळे आणि आम्ही मोकळे. बरोबर आहे की नाही? तुमचाही आवाज बसलाय आणि आम्हालाही जप लागते. तसं काही नाही महाराज. लाही आणि दही आता जर विचार केला तर लाही आणि दही दुकानात मिळते, पण ते लाही आणि निष्ठी दही आहे, तो प्रसाद नाही. ते लाही आणि निष्ठी दही आहे. लाई आणि दही खाल्ला की प्रसाद प्राप्त होईल सांगता येत नाही महाराज. मग या लाही आणि दहीला प्रसाद होतो प्राप्त होण्याकरता संतांनी दंड घातलं. जसं आधी निष्ठा शिरा आहे, पण त्या शिराला प्रसादत्व प्राप्त होण्याकरता सत्यनारायणाची पोथी आहे, तसं लाही आणि दहीला प्रसादत्व प्राप्त होण्याकरता संतांनी दंड घातलं. चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, तारू भाव सागरी, करू भाव सागरीचे. हो केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे. केले देवे गोकुळी, तारू भाव सागरीचे, उचलीचा अधिकार. हो चरित्र उच्चारावे, केले देवे गोकुळी, तारू भाव सागरीचे, उचलीचा अधिकारी. संतांनी दंड घातलं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. जे भगवान गोपाळ कृष्णाने गोकुळामध्ये चरित्र केलाय त्याचा उच्चार करावा. आता प्रामुख्याने पाहिलं तर भगवंताचं फार मोठं चरित्र सांगितलं पुराणामध्ये. पुराणामध्ये फार मोठं चरित्र सांगितलं. किती सांगितलं? अहो महाराज, भगवंताचं एवढं चरित्र सांगितलं. गौडणी म्हणतात अरे बाबा, या भगवंताच्या खोड्या सांगू किती महीपत्र सिंधू वाटे. एवढं भगवंताचं चरित्र आहे. पण जरी पुराणामध्ये एवढं चरित्र सांगितलं असेल, पण संतांनी फक्त 9 लीलेचं वर्णन केलं. विठ्ठल पुराणामध्ये अनेक लीला सांगितल्या असतील, अनेक खोड्या सांगितल्या असतील, पण संतांनी 9 लीलेचं वर्णन केलं. बघा लक्षात घ्या. अहो संप्रदायामध्ये संत मान्य आहे, वारकरी संप्रदायामध्ये संत पुराण मान्य नाही. असेल संतांनी जरी म्हटलं असेल पहावे पुराणी विचारोणी, संतांनी म्हटलं असेल, पण संप्रदाय जो संतांना मान्य करतो तो पुराणा मान्य करत नाही. विठ्ठल संतांनी भगवंताच्या 9 लीलेचं वर्णन केलं. 9 लीला सांगत डोबारा म्हणतात गिरी गिरी गोवर्धन येणे उचलेला, गिरी गोवर्धन येणे उचलेला, कालिया महासर्प नाथोनी आणीला, कालिया महासर्पनाथोनी आणीला, गिळता वनवाओ मुखेची त्रासेला, वनवासीला, गिळता घासूर चिरोनी सांडिला, गिळता घासूर चिरोनी सांडिला, ऐशा गवळणीच्या बोलती परस्परी, ऐशा गवळणीच्या बोलती परस्परी, ऐच्या गवळणीचा बोलते परस्परी, ऐच्या गवळणीचा बोलते परस्परी. गिरी गोवर्धन
गिरी गोवर्धन येणे उचलिला, कालिया महासर्प नाथोनी आणिला, जडता वनवाहू मुकेची प्राशिला, गिळीता अगासुर चिरोनी सांडिला हो. 4 लिलेचं वर्णन केलं. पुन्हा महाराज म्हणता, अरे बाबा कपट्या मांबळ भट्टा दिले पिळे दान, शोषिली पुतना विष पाजिता ती स्तन, उखटी बांधिता उपटिले विमलार्जुन, बक्षुनी मुद्रिका वदनी दाविली त्रिभुवन हो. आणखी येणे एक नवलाव केला, काला वाटिता विधाता ठकविला. अशा 9 लिलेचं वर्णन आणि श्री निडोबरायांनी वर्णन केलं. महाराज अशा 9 लिलेपैकी एक लीला बघू आणि अभंगात प्रवेश करू. विठ्ठल भगवंत गोकुळामध्ये अवताराला आले. देव अवताराला आल्यामुळे गोकुळामध्ये आनंद निर्माण झाला. किती आनंद झाला? गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. महाराज सर्वांना आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. असा मनमोहक भगवान. आणि त्या गोकुळामध्ये अवतराला आल्यावर गोकुळवासी लोकांना फार आनंद झाला. महाराज फार आनंद. त्या आनंदाचा पारावार करतोय तुकोबराय म्हणतो, अरे बाबा जसं समुद्रातलं पाणी मोजता येणार नाही, त्या समुद्रातल्या पाण्याची किती खोली आहे, किती लिटर आहे, तसं समुद्रातलं पाणी सांगता येत नाही. तसं गोकुळातल्या सुखाला अंत शिल्लक नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, त्याला अंत नाही. इतकं सुख गोकुळामध्ये झालं कारण जगाचा मालक अवतराला आला. देवाला ना महाराज अहो त्याच्या प्राप्ती करता मोठमोठ्या साधना केल्या. याची लागी हो त्याची भोग, याचे लागे हो ते जियले भोग, याची लागी वो केले नाना याग, याचे लागे हो केले नाना याग, याची लागी वो अष्टांगादी योग, याचे लागे हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचे त्याग, याचे लागे हो विषयाचे त्याग, याची लागी या विषयाचे त्याग, याचे लागे हो विषयाचे त्याग. जन्मांतरी गेले हे सुजना, जन्मांतरी गेले हे सुजना, जन्मांतरी केली पूजा, जन्मांतरी केली पूजा. याची लागी ओ त्याची आले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचे त्याग ओ, याची लागी हो त्याची आले भोग, याची लागी हो नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, लागी ओ विषयाचे त्याग. बरोबर म्हणतात त्या देवाच्या प्राप्ती करता साधना केली. याची लागी हो त्याची आले भोग, याची लागी केले नाना याग, याची लागी अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचे त्याग हो. एवढी मोठी साधना ज्याच्या प्राप्ती करता केली, ती साधना जीवनामध्ये फलद्रूप झाली. आणि त्याचं फल काय प्राप्त झालं? महाराज या जन्मामध्ये ज्या भगवंताची वाट बघत होते बहुत दिवसार्थ वागविले, आजी अकस्मात फळा देऊ आले, दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. जन्माची सार्थक झाली कशामुळे? तुका म्हणे जन्म आल्याचे तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलाची विठ्ठलाची एक करिया, विठ्ठलाची एक करिया, म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्माल्याचे
जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया त्या देवाच्या प्राप्ती करता फार मोठी साधना केली आणि ती साधना जीवनामध्ये फलरूप झाली. तो देव त्या गोकुळामध्ये अवतराला आला आणि गोकुळामध्ये अवतराला आल्यावर गोकुळवासी लोकांना आनंद झाला. फार आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. फार आनंद झाला महाराज. आणि त्या आनंद झाल्यामुळे त्या ठिकाणी सर्व गोकुळवासी लोकांनी गुढ्या तोरणे करती कथा गाती ताने गुढ्या उभारल्या, तोरण बांधले, कथा गायल्या. आनंद आनंद ज्या गोकुळामध्ये झाला महाराज. कारण देव आला दैवा महाराज. नंदाच्या घरी देव आला घरा, नंदाच्या गावा धन्य त्याच्या दैवा. देव आले महाराज. धन्य त्यांचं दैव. त्या धन्य दैवाने देव त्यांच्या गोकुळामध्ये अवतराला आल्यावर आणि ते गोकुळवासी लोक आनंद करू लागले. आणि आनंद करत असताना देव दिवसेंदिवस वाढत गेले. वाढत असताना भगवंताला ज्या गोकुळामध्ये सुख झालेलं होतं ते सुख पाहावलं गेलं नाही. म्हणून भगवंता त्या गोकुळातलं सुख पाहवलं गेलं नाही. म्हणून गोकुळामध्ये मोठमोठे राक्षस पाठवले आणि ते मोठमोठे राक्षस भगवंताने संपवले. काग बगरी ठा मारिली बालपणे अवघी दैत्य खानी बुडवली. सर्व दैत्य बुडवले. पुतना आली, पुतनेला मारलं आणि पुतनेला भगवंताने सायुज्य नावाची मुक्ती प्रदान केली. ज्ञानोबराय म्हणतात वासनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसुतीला पुतनी जे का विषाचे निस्तन पाने मारू आली. ज्ञानोबराय म्हणतात रे बाबा, जी पुतना भगवंताला विषाचं स्तनपान करण्याकरता आली, विषाचं स्तनपान म्हणजे मारण्याकरता आली, अशा पुतनेला सुद्धा जगाच्या मालकाने सायुज्य नावाची मुक्ती प्रदान केली. त्या ठिकाणी पुतनेला संपवलं. असे बलाढ्य मोठमोठे राक्षस संपवले. अवघी दैत्य खानी बुडवली. आणि देव रांगू लागला. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, धरणी धावती गवळणी, धरणी धावती गवळणी, मागती चरणी देती गावाणी, रंगणी येते गाराणी, यशोदे साधनी, यशोदे साधनी, दैदूत भक्षुनी कमाल केली, नवल केले साधनी, कृष्ण आडीवा आडीवा, मर्दोनी माझे धावा, कृष्ण आडीवा आडीवा, मर्दोनी माझे धावा, कृष्ण आडवा आडवा, मर्दोनी माझे धावा, कृष्ण आडवा आडवा, मर्दोनी माझे धावा. देव रांगू लागला. रांगत रंगणी चोरी तोलोणी, धरणी धावती गवळणी. रांगू लागला. तळवे तळ हात हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तोम्या देखील गजई, रंगनी रंगनाथ तोम्या देखील गजई, रंगनी रंगनाथ तोम्या देखील गजई, रंगनी रंगनाथ तोम्या देखील गजई. तळवे तळहात तळहात ट्याकीत, तळवे तळहात तळहात ट्याकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे तळहात तळहात ट्याकीत, तळवे तळहात तळहात ट्याकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. रांगू लागला महाराज. रांगत असताना त्या ठिकाणी रांगता रांगता देव आणि महाराज अंगणामध्ये आला. रांगता रांगता देव अंगणामध्ये आला आणि त्या ठिकाणी रांगत असताना देव बाळ रांगायला लागला की सर्व चित्त आईचं बाळाकडे असते. जरी ते काम करत असली पण चित्त बाळाकडे असते.
देव रांगत होता, तिला आनंद वाटत होता. आनंद वाटतो यशोदा मातेला. रांगता रांगता देव अंगणामध्ये आला. त्याला वाटलं मला कोणीच पाहत नाही आहे. इकडे तिकडे बघितलं, कोणी पाहत नाही. पण सगळं चित्त आईचं त्याच्याकडेच होतं. आई त्याला बघत होती. आणि याने काय केलं, इकडे पाहिलं आणि त्या ठिकाणी अंगणामधली माती उचलली आणि आपल्या मुखात टाकली. तोंडात माती टाकली आणि यशोदा माते लक्ष केलं. कृष्णा काय केलं? काही नाही. आकर. तो आकरत नव्हता. कृष्णा माता कृष्णा तुला आम्ही भगवंताला विचारू त्या ठिकाणी चांगलं आकर बरं पटकन. देव आकरत नव्हता म्हणून देवाला शिकवण्याकरता हाती घेऊन या काठी शिकविते जग जेठी. महाराज ज्याने जगाचं निर्माण केलं तो जगत निर्माण करणार आहे. त्याने जग निर्माण केलं. ज्याच्या नाभी कमलामध्ये ब्रह्मदेव जन्माला आला असा तर देव. आणि त्या देवाला शिकवण्याकरता यशोदा मातेने काठी घेतली शिकवायला. काठी, कारण काठी शिवाय शिकलं जात नाही ना. आपण म्हणायचे शाळेमध्ये छडी बचे छमाछम विद्याई. अरे छडी शिवाय कळत नाही म्हणून यशोदा मातेने हातामध्ये काठी घेतली. आणि काठी घेतल्यावर कृष्णा रे हाती घेऊन या काठी शिकविते जग जेठी. जगाच्या मालकाला शिकवू लागले कृष्णा. देव आकरत नव्हता. आकर बरं. मग शेवटी आईने काय केलं, तोंडामध्ये बोट घातलं आणि बोट घातल्यावर लहान बाळाचं तोंडात बोट घातले. बाळ काय करतो? चावतो की नाही? देवाने सुद्धा यशोदा मातेला चावलं ना. चावा घेतला यशोदा मातेचा आणि यशोदा मातेचा राग आला. यशोदा माते कृष्णा ऐकत नाही का तू? ऐकत नाही. आणि मग शेवटी नाईलाज झाला आणि यशोदा मातेने भगवंताने करावं म्हणून त्या यशोदा मातेने भगवंताला मारण्याकरता काठी उगारली. आणि काठी उगारल्यावर काय परिणाम झाला? भुवन त्या पोटी 14 देखे. भुवन त्या पोटी 14 देखे भुवन त्या पोटी. 14 देखे भुवन त्या पोटी. मारावयातीने उगारी काठी. मारावयातीने उगारिली काठी. मारावयातीने उगारिली काठी. भुवनच्या पोटी 14 देखे. भुवनच्या पोटी 14 देखे भुवन त्या पोटी. 14 देखे भुवन त्या पोटी. वयातीने उगारिली काठी. भुवनच्या पोटी 14 देखे. भुवनच्या पोटी 14 देखे. महाराज म्हणता रे बाबा मारावया तिने उगारिली काठी. मारावया तिने उभारिली नाही, उगारिली. मारावया तिने उगारिली काठी. आकार डोळे असे मोठे केले आणि काळी आकार आकार म्हटलं आणि मग देव घाबरला ना. जरी देव होता पण आईला घाबरला ना. आईला घाबरल्यामुळे त्याने लगेच केलं. करताच त्या ठिकाणी भगवंताच्या मुखामध्ये 14 भुवन पाहिले. 14 भुवन पाहिले. यशोदा माता म्हणे माती खाल्ली आणि 14 भुवन कशाच्या तोंडात आले? यशोदा मातेने 14 भुवन पाहिले आणि यशोदा मातेची बीपी लो झाली आणि जमिनीवर पडली. जमिनीवर पडली. देवाला वाटलं हिला जर कळलं की मी देव आहे, हिला जर वाटलं मी देव आहे तर मला आईचं प्रेम देणार नाही. हे माझे देवासारखे उपचार करेल, देवासारखा उपचार करेल. आणि देवासारखा उपचार केला की आईचं प्रेम मिळणार नाही. आणि देव खऱ्या अर्थाने गोकुळामध्ये येण्याचं कारण आईचं प्रेम घेण्याकरता आला होता. कारण यशोदा मातेकडून आईचं प्रेम घ्यायचं होतं. कारण आईचं प्रेम घेण्याचं कारण यशोदा मातेचं ऋण होतं आणि ऋण फेडावया. ऋण फेडावया अवतार केला. ऋण फेडावया
अवतार केला ऋण फेडावया अवतार केला ऋण फेडावया अवतार केला अविनाशी आला आकारासी बोला अविनाशी आला आकारासी अविनाशी आला आकारासी अविनाशी आला आकारासी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हो माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम तुकोबर आहे म्हणतात अरे बाबा देव ऋण फेडण्याकरता आता ऋण फेडावया अवतार केला अविनाशी आला आकाराशी. देव कसा होता? अविनाश होता आणि तो आकाराला आला. म्हणजे पहिल्या आकाराला नव्हता का? म्हणतो तो आकाराला आला म्हणजे पहिल्या आकाराला नव्हता का? नवता काळा गोरा खुजा नाठेंगणा होता काळा घोडा पूजा नाटेकना स्वरूप सुंदर नांदळा देखणा स्वरूप सुंदर अनच्या देखना कैची जीव शिव तयाची भावना जयची जीव शिवतयाची देखना पंचभौतिक नानेनो पंच प्राणाव पंचभौतिक पंच प्राणाव पंचभौतिक नानेनो पंच प्राणाव पंचभौतिक नानेनो पंच प्राणाव रूप धरिल सगुण चांगले रूप धरिल सगुण चांगले रूप धरिले गुण चांगले रूप धरिले गुण चांगले बरोबर आहे म्हणतात अरे बाबा तो पहिले कसा होता? नवता काळा गोरा पूजा ना ठेंगणा स्वरूप सुंदर नांदळा देखना जैसी जीव शिव तयाची भावना पंचभौतिकना नेनो पंचप्राणाव असा असणारा देव. आणि त्या देवाने रूप धरियले सगुण चांगले रूप धारण केलं सगुण चांगलं. पण कोणाच्या जोरावर याने रूप धारण केलं? याला आणलं कोणी? आणणारा कोण आहे? कोरा म्हणतात याला आणलं कोणी? सवे तुकया मेला हिने अगुणा अगुण असणारा त्या भगवान आणि त्या भगवताला आकाराला आणलं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तो नावा रूपाला आणलं संतांनी आणि तो सोपा केला. आणि तो भगवान गोकुळामध्ये ऋण फेडण्याकरता आला. काय ऋण होतं यशोदा मातेचं? यशोदा मातेने काही त्याची साधना केली होती का? त्याची बसून पूजा केली होती का? एक लोटा जल समस्या का हल केलं होतं का? नाही महाराज. तिने त्या ठिकाणी बसून अनुष्ठान मांडलं नाही. तिने पूजा केली नाही. देव धरून बसली नाही. ही नामचिंतन केलं नाही. ही साधना न करता देव तिच्या अंगणामध्ये खेळण्याचं कारण काय आहे? खेळण्याचं कारण एकच आहे. तिने देव पूजा केली नाही, अनुष्ठान मांडलं नाही, त्या ठिकाणी महाराज कोणची साधना केली नाही. मग तिने काय केलं? त्या यशोदा मातेने त्या ठिकाणी महाराज कोणची साधना न करता फक्त एक साधना केली, ती संतांची सेवा केली. आणि त्या संतांच्या सेवेच्या जोरावर का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आणि संतांच्या सेवेच्या जोरावर एवढं मोठं ऋण झालं. आणि ते ऋण फेडण्याकरता देव उदरात नाही अंगणात खेळण्याकरता आला. विठ्ठल अंगणामध्ये खेळू लागला, रांगू लागला, बागडू लागला. आणि महाराज सुद्धा मातेने भगवंताला मारण्याकरता काठी उगारली. भुवानेच्या त्या ठिकाणी उगारली काठी, मारण्याकरता काठी उगारली. आणि भुवनेच्या पोटी 14 देखे 14 भुवन पाहिले. आणि सुद्धा माता बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडली. देवाला वाटलं हिला जर मी देव म्हणून या ठिकाणी राहिलो तरी मला आईचं प्रेम देणार नाही. आईचं प्रेम घेण्याकरता देवाला होता. आणि महाराज जो आईचं प्रेम घेणारा तो काही सामान्य होता का महाराज? जो यशोदा मातेला आई म्हणायचा तो काही सामान्य होता का? तो कोणाचा विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. यशोदा माता होता, आई म्हणत होता महाराज.
आणि तो भगवंताने यशोदा मातेवर माया सारली, माया टाकली. यशोदा माता शुद्धीवर आली. भगवंताला नाना प्रकारे बोलू लागले. भगवंत खेळू लागले, रांगू लागले, वाढू लागले आणि वाढता वाढता घरामध्ये नाना प्रकारच्या खोड्या करू लागले. नाना प्रकारच्या खोड्या भगवंताने केल्या आणि त्रासलेली यशोदा माता कृष्णाला म्हणते, बाबा अरे कृष्णा, म्हणे काय आहे, कोटपर्यंत घरामध्ये राहतो, कोटपर्यंत घरामध्ये खोड्या करतो, मग जाऊ कुठे, कुठे जाऊ मी, कुठे जाऊ नको. अरे बाबा 9 लक्ष गोपाळ गडी वाट पाहती यमुना तरी, यमुनेच्या तीरावर तुझे सगळे सवंगडी वाट बघताय असं म्हटलं आणि देवाला आनंद वाटला. देव धावत यमुनेच्या तीरावर गेला. सारे गोपाळ बसलेले होते, कोणी वट्यावर, कोणी बाल्कनीवर, आहे की नाही. सारे गोपाळ त्याने पाहिले. त्या ठिकाणी देवाने सगळे गोपाळ पाहिले आणि देव म्हणतो अरे 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 का रे गोपाळांनो, म्हणे काय झालं, का रे, मी गवळ्याचा, म्हणे हो तुम्ही गवळ्याचे, बरोबर आहे. माझ्या घरी गाई, तुमच्या घरी गाई, अगदी बरोबर आहे. अरे माझ्या घरी दही दूध, तुमच्या घरी दही दूध, म्हणे देवा सगळं बरोबर आहे. म्हणे मग तुम्ही असे आणि मी असा, माझ्याकडे नका बघू, सगळे लगेच माझ्याकडे पाहायला लागले. हा महाराज, कमीत कमी चोपदराकडे पाहिला असता विषय वेगळा होता. हा चोपदर पहा का तो पहा, ती गिबी सारखेच आहे भाऊ, कोणाकोणाकडे पाहतील. विठ्ठल विठ्ठल. अरे तुम्ही सगळे उद्बत्ती शाप पैलवान झाले म्हणे. आणि म्हणे मी असा कसं काय, म्हणे देवा खरं आहे ना तुझं म्हणणं. अरे बाबा तुझं सगळं बरोबर आहे. म्हणे कसं काय बरोबर आहे, अरे आमच्या घरचं दही दूध डेअरीत जाते आणि तुझ्या घरचं दही दूध डेअरीत जाते. अगदी बरोबर आहे. म्हणे मग तुम्ही खाता काय, म्हणे देवा दही दूध डेअरीत आणि चटणी भाकर डेअरीत. चटणी भाकर शिवाय मिळते काय, चटणी भाकर शिवाय काही मिळत नाही. अरे ज्या गायीची सेवा केल्यावर सेवेचा मोबदला म्हणून गाय आपल्याला दूध देते, दही त्यात दूध प्राप्त होते आणि ते दूध आपल्याला मिळणार नाही. पण देव म्हणतो काळजी करू नका, काही चिंता करू नका. मग देवाने त्या ठिकाणी सहकार स्थापना केली. सहकार स्थापना समजते का, सहकार स्थापना म्हणजे काय असते. अहो सहकार स्थापना आतापासून सुरू झाली अशातला भाग नाही, द्वापार युगापासून सहकार स्थापना आहे. देवाने सहकार स्थापना केली, जे तुम्ही बी खा मी बी खातो, फक्त बोलू नका. याला म्हणतात सहकार स्थापना. विठ्ठल विठ्ठल. मिल बांध के खाएंगे महाराज. आणि देव म्हणतो का रे काळजी करू नका, आपण सहकार स्थापना करू. आणि त्या सहकार स्थापनेचा अध्यक्ष देव झाला. आणि देव अध्यक्ष झाल्यावर सारे गोपाळ म्हणून गोपाळांना आनंद वाटला. आता देव आपल्याला देवा, अरे मग आता तुम्ही सहकार स्थापना केली, मग काय करायचं. देव म्हणतो चिंता करू नका, मी तुम्हाला पोटभर देतो. म्हणे हो तुम्ही काय करा, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही सर्वजण माझ्या मागे या, सर्वजण मागे या. मग तुझ्या मागे येऊन काय करायचं, म्हणे काही नाही, तुम्ही फक्त माझ्या मागे, आम्ही तुम्हाला आजी देतो पोटभरी. नुसतं पोटभर नाही, पुरे म्हणाल तो वरी, तुम्ही पुरं म्हणाल ना तोपर्यंत तुम्हाला देऊ. म्हणे देवा मग तुझ्या मागे यायचं म्हणजे तुझ्या घरी यायचं का, हा माझ्या घरी. अरे म्हणे पुढारी का घरचं खाऊ घालता का, जास्त बरे ऐकत नका जा. विठ्ठल विठ्ठल. म्हणतो अरे बाबा माझ्या घरी नाही, आपण दुसऱ्या जेंडर पंढरपूर करू म्हणे. दुसऱ्या जेंडर पंढरपूर, हा दुसऱ्या जेंडर पंढरपूर करावं लागेल. म्हणजे काही काही लोक कसे असतात, आपण गावात जर गेलो पंढरी बाबा, आपण जर गावात गेलो तो काही काही घरच दाखवतात. 8 दिवस आपल्याच मागे फिरता सप्त्यामध्ये. बाबा चला त्यानं बोलवलाय, बाबा यानं बोलवलाय, बाबा त्यानं कर तू हे घर दाखवय ना. शेवटून आपला आहेच, आपण घरी निघून जातो पण तो घर दाखवत नाही. काही काही असे असतात ना. आणि काही काही कसे असतात, आपण जर गेलो कोणाच्या घरी, का हो जेवता का जीवन आले, का हो जेवता का जीवन आले. आता काय सांगेन माणूस. विठ्ठल विठ्ठल. काही काही घर दाखवतच नाही भाऊ. देव म्हणतो हे गोपाळांनो माझ्या घरी नाही, तुम्हाला पाहिजे ना पोटभर देईन, पण आपल्या घरी नाही म्हणे कुठे, तुम्ही फक्त माझ्या मागे या, मी तुम्हाला पोटभर देतो. आणि देवाने सारे गोपाळ एकत्र केले. अनेका गवळणच्या घरामध्ये शिरले. आणि गवळणच्या घरामध्ये शिरल्यावर पेंड्या म्हणतो देवा आज तू ना आणलं म्हणे, पण आम्हाला पोटभर मिळणार नाही. तू आणलं म्हणे
पण निस्ता आशेच्या पोटी आणलं म्हणे. म्हणे कसं काय रे? अरे म्हणे आमचा हात पुन्हा नाही न पुरेची हात दधी शिंक्यावरी पुढचे हात धरते शिंगावरी पुढचे हात धरते शिंगावरी करावे मुरारी कायाचा पोराजे पोराजे गोपाळ म्हणता देवा रे न पुरेची हात दधी शिंक्यावरी करावे मुरारी कायाता. काय करायचं? हात पुन्हा देव म्हणतो तुम्ही चिंता करू नका ना, मी आणलाय ना, पोटभर येण्याचं काम माझ्याकडे, तुम्ही फक्त माझ्या मागे या. आणि देवाने काय केलं? पाटावरी पाट रचे वनमाळी. देवाने पाटावर पाट ठेवला आणि त्या दुधाण्या खाली उतरवल्या. कोणी खाती दही, कोणी पिती दूध, कोणी दही खाऊ लागलं, कोणी दूध पिऊ लागलं, आनंद करू लागले महाराज. आता पोटभर मिळालं. पोटभर मिळाल्यावर त्या ठिकाणी जी वस्तू न मिळणारी वस्तू जीवनामध्ये प्राप्त झाली, दही दूध घरामध्ये होतं पण मिळत नव्हतं आणि अचानक मिळालं. भूक लागलेली होती. भूकचा सपाटा असला की काही बी खातो माणूस, आहे की नाही? आणि भूक नसली की बासमती भात फैनवतो. अरे खाय ना, पोट भरलाय उठणं तेव्हा फेनू द्याले. काय काही ते फेनवत बसता भात. महाराज आता भूक लागली होती साऱ्या गोपाळांना. भूकचा सपाटा होता आणि भूकच्या सपाट्यामध्ये कोणी दही खाते आहे, कोणी दूध पिते आहे आणि पोट भरलं. महाराज सर्वांना आनंद वाटला. आणि मग आनंद वाटल्यावर कोणी नाचू लागलं, कोणी खेळू लागलं, कोणी आरवड्या मारू लागलं. आणि पेंड्या होता, पेंड्याने काय केलं? बडवणी पेंद्या वाजित सेठी बरे रे गोविंदा युक्ती केली बरे रे गोविंदा युक्ती केली पेंद्या वाजित सेठी बरे रे गोविंदा युक्ती केली बडवणी पेंद्या वाजित सेठी बडवणी पेंद्या वाजित बडवणी पेंद्या वाजित सेठी बडवणी पेंद्या वाजित सेठी बरे रे गोविंदा युक्ती केली बरे रे गोविंदा युक्ती केली पेंद्या वाजित सेठी बरे रे गोविंदा युक्ती केली बरे रे गोविंदा युक्ती केली. नामदेवराय म्हणतात पडवणी पेंड्या वाजित असे टिरी वाजवू लागले, आनंद करू लागले, नाचू लागले. आणि महाराज आनंद करत असणारा नाचणारे सारे गोपाळ. आणि देवाने पाहिले. आणि देवाने पाहिल्यावर संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. त्या सर्व भक्तांचं सुख देवाला झालं आणि त्यांची सेवा करू लागला. आणि सेवा करत असताना त्यांना आनंदित पाहिलं, समाधान पाहिलं. आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं. समाधान वेगळा, नावाचा समाधान वेगळा. काय काय तर नाव नित्य समाधान आहे पण त्या जीवनात आयुष्यभर समाधान नाही. नुसतं नावाने समाधान आहे. महाराज त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहिलं, आनंद पाहिला. असे आनंदित गोपाळ पाहिल्यावर देवाला आनंद वाटला. देवाला आनंद वाटल्यावर आणि देव म्हणतो का रे गोपाळांनो, एक प्रश्न विचारू का बाबा तुम्हाला? देवा रे बाबा विचार ना, काय तुला विचारायचं ते विचार. अरे काही नाही रे, एकच प्रश्न आहे माझा, खरं सांगा. तुम्ही आज माझ्या संगतीमध्ये आलात, तुम्हाला कसं वाटते? असं जेव्हा भगवंताने विचारलं तेव्हा साऱ्या गोपाळांनी प्रश्नाचं उत्तर दिलं अभंगाचं. तुझी
संगती हो तुझी विचारलं तारे तेव्हा सारे गोपाळ देवाशी बोलू लागले. देव आणि भक्ताचा संवाद सुरू झाला. देव आणि भक्ताचा संवाद सुरू झाल्यावर काय प्राप्त होते हो? देव आणि भक्ताचा संवाद सुरू झाला की गीतेसारखं रत्न प्राप्त होते, आहे की नाही? आणि मला तुमचा आणि आमचा वाद सुरू झाला, काय भेटते? कोर्टाच्या कागदाशिवाय काय मिळते, आहे की नाही? देव आणि भक्ताचा संवाद सुरू झाला. देवानी भक्ताचा संवाद सुरू असताना देवानी भक्तांना विचारलं, बाबा तुम्हाला कसं वाटते? देवा आम्हाला तुझी संगती झाली, आमुची निश्चंती. देवा आम्ही संगतीने निश्चंत झालो. माणूस संगती निश्चंत होतो का हो? माणूस संगतीने निश्चंत होतो का? गोपाळ म्हणतात देवा आम्ही संगतीने निश्चंत झालो. खरंय, संगतीने गोपाळ म्हणतात निश्चंत झालो. पण माणूस संगतीने निश्चंत होतो का? जर संगतीने निश्चंत झाला असता तर तुकोबरायांना बोलावं लागलं असतं का? तुकोबरायांना बोलावं लागलं असतं का? काय बोले तुकोबराय? तुकोबराय म्हणतात अरे बाबा संग नाही, त्या ठिकाणी पतन उद्धार
संगतीचा महिमा. संगतीने माणसाचा पतनही होते आणि उद्धारही होतो. लक्षात ठेवा. महाराज चांगली संगत असली तर चांगली पंगत आहे. पण रे बाबा, चांगली संगत असली तर चांगली पंगत आहे आणि वाईट संगत असली तर वाईट पंगत आहे. महाराज चांगल्या संगतीमध्ये नाही तर चांगलं फल प्राप्त होईल की नाही. बाबोळीचं झाड लावलं म्हणजे तर बाबोळीचं लावलं नाही, इड्या बाबोळीचं लावलं, काय प्राप्त होईल. काटे. बरं काटे साधे प्राप्त होतील का. रावण काटा, त्या काट्याचं नाव काय आहे, रावण काटा आहे की नाही. आणि आंब्या झाड लावलं, काय प्राप्त होईल, आंबे मिळतील ना खाण्याकरता आहे की नाही, आंबे मिळतील. तरी चांगल्या संगतीत राहिले की चांगलं फल प्राप्त होईल आणि वाईट संगतीत गेले की. तुम्ही सांगा अहो, वाईटाची संगतीत की खराब आहे. जर विचार केला, हिरा पाहिला का तुम्ही. हिरा कसा असतो आहे की नाही. हिरा जर घेतला तर त्या हिऱ्याला आपण लोखंडाच्या याच्यामध्ये मळवतो की नाही त्याला. हिरा लोखंडाच्या मळवताला चांगला दिसेल की नाही का प्रवीण भाऊ. अजिबात नाही. मग हिऱ्याला मळवण्याकरता काय लागेल, सोनच लागेल. ते किती ग्राम का ना उद्या, पण हिऱ्याला मळवण्याकरता सोनच लागेल आहे की नाही. सोन्याशिवाय मळता. तो असा असणारा हिरा, तो हिरा जर आपण आयरनीवर ठेवला, आयरनीवर, आणि तो आयरनीवर ठेवल्यावर त्याच्यावर वरतून जो घन मारला तर काय होईल. हिरा ठेविता आयरनी वरी मारिता जो घन. महाराज काय होईल, तो हिरा जर घन मारला तो एक तर घनात फसेल नाही तर अरणीमध्ये फसेल आहे की नाही. तुम्हाला खोटं वाचत असेल तर प्रयोग करून काय हरकत आहे का आपल्याला, करून प्रयोग आहे की नाही. तुम्ही हिरा आणा, आयरन मी आणतो, काय विषय आहे की नाही. काय प्रयोग पाहायला काय हरकत आहे की नाही. प्रयोग करून पाहू. तुम्ही हिरा आणा, आयरन मी आणतो. आपण मग मारायचं कोण, तुम्ही ठरवायचं मारायचं, तुम्ही मारता का मी मारू, बघू आहे की नाही. हिरा त्या ठिकाणी आयरन ठेवला की तो त्या ठिकाणी मारा. पण असा असताना हिरा मौल्यवान हिरा, आणि तो हिरा जर ढेकणाच्या संगतीत जाऊ द्या तर महाराज ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू जैसा. महाराज जरी फार मोठा विद्वान असू द्या, फार मोठा साधू असू द्या महाराज, आणि तो साधू जर कुसंगाने नाडला गेला तर महाराज काय होईल. महाराज तुम्ही लक्षात ठेवा. अहो विश्वामित्राकडे एवढी तपश्चर्या होती की त्याने प्रतिसृष्टी निर्माण केलेली होती. विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद होती, प्रतिसृष्टी निर्माण करायची. महाराज बघा, देवाने मूंग तयार केले, या बाजरानं उडीद तयार केले. म्हणतो का मग कैऱ्याची भाकर खाल्ली आज. महाराज अहो देवाने मेंढी तयार केली, या बाजराने बकरी तयार केली. महाराज देवाने गाय तयार केली, या बाजरानं म्हैस तयार केली. सगळी उलटी सृष्टी, प्रतिसृष्टी निर्माण केली. जसं देवाने निर्माण केलं तसं याने निर्माण केलं. एवढी मोठी तपश्चर्या होती, 60,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्राने. मग त्याने प्रतिसृष्टी निर्माण करू लागला. देव लोकांना चिंता वाढली. देव लोक म्हणू लागले, अरे बाबा याने जर अशी प्रतिसृष्टी निर्माण केली तर आपल्याला विचारणार कोण, कोण विचारेन आपल्याला. म्हणून त्या ठिकाणी त्या 60,000 वर्ष तपश्चर्या ज्याने केली, 60,000 वर्ष, 60 वर्ष नाही 60,000 वर्ष ज्याने तपश्चर्या केली, अशा साधूला भेटण्याकरता मेनका पाठवली. मेनका पाठवली आणि त्या ठिकाणी कुसंगे नाडला साधू जैसा, आणि मेनकेने त्याची तपश्चर्या भंग करून टाकली. महाराज धडक मारली विश्वामित्रा, रंभे माझे झाला पुत्रा, रंभे माझे झाला पुत्रा, रंभे माझे झाला पुत्रा. धडक मारली विश्वामित्रा, रंभे माझे रंभे माझे लास्टर में आ जाएगा, कोई दिक्कत नहीं. मागे धडक मारेली विश्वामित्रा, रंभे मागे झाला कुत्रा. महाराज कुत्रा झाला रंभेच्या मागे. त्याने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. म्हणून तू कोणा म्हणतात जेव्हा त्या
जगद्गुरु तुकोबऱ्याला भांडणा डोंगरावरची वेश्या भेटण्याकरता गेली. त्या वेश्येला जगद्गुरु तुकोबऱ्याने उत्तर दिलं, आम्ही विष्णू जात तैसे नव्हे. तैसे नव्हे म्हणजे कैसे नव्हे? तैसे नव्हे म्हणजे कैसे नव्हे? त्या विश्वामित्रासारखे नाही आम्ही विष्णू दास तैसे नव्हे. त्या विश्वामित्रासारखे आम्ही नाही. जाई ओ माते न करी सायास. तू किती सायास करू नको, काही उपयोग होणार नाही, कारण आम्ही त्या विश्वामित्रासारखे नाही आहे. असा असताना विश्वामित्र त्याने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. त्याला प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद होती आणि त्या ताकद भंगवण्याची त्या ठिकाणी भंगवलं त्याला, कारण संगत केली. संगत कोणाची केली महाराज? कुसंगाची संगत केल्यामुळे कुसंगे नाडला साधू जैसा. संगत चांगल्याची, विश्वामित्राने जर चांगल्याची संगत केली असती तर त्याला त्या ठिकाणी प्रतिसृष्टी निर्माण करता आली असते की नाही? संगतीने काय आलं? संगतीमुळे पंगतीचा लाभ झाला. वाईटाची संगत केली. पण या ठिकाणी गोपाळ म्हणता, देवा अरे बाबा आम्ही तुझ्या संगतीमध्ये लागलो. माणसाने चांगल्या संगतीत राहावं. मग तुम्ही रेल्वेत बसताना चांगल्या संगतीत बसत जा. रेल्वेत बसताना चांगल्या संगतीत बसा. मागवा कोण मोबाईल नंबर पाऊसन देत जा कमीत कमी. बीतली ना माझ्यावर एका दिवशी विठ्ठल विठ्ठल. चांगल्या नंबर देत जा. बीतवणारे कमी नाही भाऊ. बरं काही नुसते तपून बसले आहे की याला कसं त्या ठिकाणी नाळायचं. कठीण समाज आहे महाराज. समाजामध्ये वावरताना व्यवस्थित वावरलं पाहिजे, आहे की नाही? अहो समाजात काय बोलावं हे नियमात त्या ठिकाणी अभ्यास करून यायला पाहिजे. नाही तर काय चाल माझ्या दीड बिघ्यात नाही. समाज हुशार झालेला आहे महाराज. समाज नुसतं कीर्तन ऐकत नाही, काय करतोय महाराज हे बघतात. लक्षात ठेवा महाराज. तर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या विश्वामित्राला समाजाने भंगवून टाकलं त्या मेनकीने. आपली काय लावली आहे दर्या में खसखस महाराज. अशा असणाऱ्या तर देवाला ते गोपाळ म्हणतात, अरे बाबा आम्ही सुद्धा तुझ्या संगतीने निश्चिंत झालो. आता संगत कोणाची होती? ते काय ऐरा नत्तू खऱ्याची संगत होती का? देवाची होती. तो देव सामान्य होता का? जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुली. महाराज आपण ज्याच भगवंताने सत्ता निर्माण केली अशा जगाच्या मालकाच्या संगतीमध्ये होते महाराज. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जगाचे चारिता ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणूनी शरण आलो. महाराज असं वर्म जाणलं तू ब्रह्मांडाचा धनी आहे, जगाचा मालक आहे. असा असणारा जगाचा मालक आणि त्याच्या संगतीमध्ये गोपाळ आले. बरं गोपाळ साधे होते का? हो साधे होते गोपाळ? हो साधे होते का? म्हणे महाराज साधे नाही होते. तर कसे होते गोपाळ? अरे गोपाळ कसे होते महाराज? त्यांचा जर विचार केला तू कोबराय म्हणतात, अरे बाबा कोण पोरे चांगली गवळीयाची ताक पिरे कोण पोरी चांगली, कोण पोरी चांगली, कोण पोरी चांगली. गवळीयाची ताक पिरे कोण पोरी चांगली, कोण पोरी चांगली, कोण पोरी चांगली. गवळीयाची ताक पिरे, गवळीयाची ताक पिरे, गवळीयाची ताक पिरे, गवळीयाची ताक पिरे, गवळीयाची ताक पिरे कोण पोरी चांगली, कोण पोरी चांगली, कोण पोरी चांगली. गवळीयाची ताक पिरे कोण पोरी चांगली, कोण पोरी चांगली, कोण पोरी चांगली. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. महाराज ज्याच्या संगतीमध्ये बसले तो कोण आहे त्याचा जर विचार केला. निरोबर म्हणतात इंद्र चंद्र महेंद्र याती ती पूजिती, श्रुती शास्त्र ते याती ती स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. इळा म्हणे तो आज जोडला सांगाती हो. असा असणारा देव आणि ज्याच्या संगतीमध्ये कोण आहे? कोण पोरे चांगली. कोणती पोरं चांगली होती? ते गोपाळजी होते देवासोबत. त्यांनी कोणत्या साबुन आंघोळ केली होती? मेडिमॅक्स, लक्स, संतूर, लाईट बॉय. कोणत्या साबुन आंघोळ केली होती? हमाम, आहे की नाही?
मोती मग नाही म्हणा पतंजली नाही म्हणा कोणत्या साबुने आंघोळ केली नाही केली का त्यांनी जाऊ द्या त्यांनी दात घासले होते का कोलगेट विको वज्रदंती पिठोबा पॅपसुडर अजून काय दात घासले होते का त्यांनी त्यांनी कधी दात घासले पाहिले नाही पुराणात आलं नाही दात घासण्याचं वर्णन आलं का नाही आंघोळ करण्याचं वर्णन आलं का नाही महाराज बरं जाऊ द्या त्यांनी कपडे काही चांगले घातले होते का कॉटनचे टेरिकाटचे अहो कपडे घातले आहे की नाही हे शंका होती कपडे घातले आहे की नाही हे शंका होती म्हणजे त्यांना कपडे मिळत होते की नाही इथून त्यांची सुरुवात होती महाराज त्यांच्याकडे वस्त्र होते की नाही ते देवाने पाहिलं नाही त्यांनी आंघोळ केली की नाही देवाने पाहिलं नाही त्यांनी दात घसले की नाही हे देवाने पाहिलं नाही त्यांनी देवाने काय पाहिलं फक्त त्यांचा भाव पाहिला आणि महाराज त्या भाव पाहिल्यामुळे देवाने त्यांचं उष्ट खाल्लं काय केलं काय झालं एके दिवशी सकाळी एकादशी होती संध्याकाळी दुसऱ्याची द्वादशी भूक लागली पेंड्याला भूक लागली आई अगं मला भूक लागली माझा देव काय होतं घरामध्ये पेंड्याच्या घरात काहीच नव्हतं फक्त फुलपात्रभर ताक होतं फुलपात्र समजते ना संपूट वाटीभर तो मोठा कप भर फक्त तेवढंच ताक होतं आणि ते ताक कसं होतं बऱ्याच दिवसाचं बाशी होतं ते आंबट होतं आंबट बटबट करून उठलं होतं आंबट त्याच्याकडे त्याची वास आली की दूर होत होता माणूस इतका आंबट होतं मग त्या आईने काय केलं या पेंड्याने पिलं पाहिजे म्हणजे गुळाचा खडा टाकला माझा गुळ कोण गायब केला आठवून सोबदार इथला वाटी भरगुई खाऊन गेला भाऊ तू वाटला का बरं असू दे महाराज यशोदा त्या पेंड्याच्या आईने काय केलं त्याच्यामध्ये गुळ टाकला गुळ बरं गुळ निष्ठा गुळ टाकल्यामुळे जमलं नाही महिला चांगलं लागलं पाहिजे चविष्ट म्हणून त्याच्यामध्ये नाही असू द्या मी काही खात नाही फक्त केला विनोद असू द्या महाराज तर त्या निष्ठा गुळ नाही टाकला मग त्याच्यामध्ये जलजिरा टाकली किती बढिया लागेल महाराज माझून चव लागलं पाहिजे म्हणून त्यामध्ये पुदिना टाकला जलजिरा पुदिना मग गुळाचा खडा आणि मग त्याच्यात थोडंसं शेंदे मीठ टाकलं असं मीठ टाकलं महाराज आणि यशोदा त्या पेंड्याच्या आईने हलवलं आणि इतकं सुंदर चविष्ट ताक केलं आणि ते ताक पेंड्याला दिलं पिण्याकरता पेंड्याने त्या हातामध्ये घेतलं आणि होटळा लावलं वास आंबट आलेलं वास ताक आणि ते ताक टोळा लावलं इतकं चविष्ट लागलं महाराज काय सांगावं देवाने पेंड्याने विचार केला हे ताक जर आपण कानाला दिलं तर काना जर द्यायचं म्हटलं तर आई आपल्याला ही ताक देणार नाही कारण एक दिवस अगोदर यशोदेची आणि पेंड्याच्या मायची भानगड झाली होती कारण यशोदा मातेला कढी चांगली करता येत होती आणि पेंड्याच्या माईला मठ्ठा चांगला करता येत होता कोणा काय चांगलं करता येईल काय सर्व सगळं जमत नाही ना सर्व जमत नाही पण कृष्णाच्या आईला कढी चांगली जमत होती आणि पेंड्याच्या माईला मठ्ठा चांगला जमत होता मग पेंड्याच्या माईनं यशोदा मातेला कढी मागली तर तिनं कढी दिली नाही आणि जर आता जर म्हटलं की मला कानाला ताक मठ्ठा द्यायचा आहे म्हणजे सोय ठेवीन का आपली सोय ठेवणार नाही बरं ताक द्यायचं म्हटलं चांगलं तर घरामध्ये ताक नाही एवढंच आहे फुलपात्र भरत आहे संपूट भरत आहे बरं आपण एकट्याने पेलं तर कानात तसाच राहून जाईल करावं काय ताक एवढंच मागितलं तर मिळणार नाही आणि त्याला आपण जर पिलं त्याला भेटणार नाही करावं काय मग त्याने हुशार होता पेंड्या 1-4 होता ना तो असू द्या हुशार होता मग त्याने काय केलं 1-4 म्हटलं तुम्ही सगळे माझ्याकडे का पाहायला लागले भाऊ मी तुम्हाला का 1-4 दिसतो का विठ्ठल आणि त्या पेंड्याने काय केलं ते ताक सर्व पिलं पण पिल्यावर त्यानं खाली जाऊ दिलं नाही आणि असं खाली जाऊ दिलं नाही म्हणजे ते दाबून नाही ठेवल्या नळ्या पण ते खा असं ते संपूटभर ताक ते तोंड कमी फुगलं असेल का आणि ते फुलपात्र फेकलं आणि जसा पडत गेला
तसा कृष्णाच्या घरी. आता हा आरोळी मारीचं सगळं ताक बाहेर निघील, आरोळी मारीचं सर्व ताक बाहेर निघील. आता करायचं का? यशोदा माता होती. काय रे, काय झालं? काय तो त्याचं म्हणणं होतं मुरलीवाला कुठे आहे? काय रे, काय लावलं रे तू? अरे ते मोर पिसावाला कुठे आहे? आता तिला काय कळत नव्हती, यशोदा मातेला पेंड्याची भाषा कळत नव्हती ना. यशोदा माता रागावली आणि रागावली, हे का ना बघ रे, या पेंड्याचं तो गाल फुगी झाली रे, याला गाल फुगी झाली म्हटलं. आणि देव म्हणतो, काल आम्ही दोघं बरोबर होतो, दोघांनी एकाच मडक्यातलं, एकाच घरातलं, एकाच गाईचं दही दूध खाल्लं, मला काही झालं नाही, याला कसं झालं? रात्यामध्ये कसं झालं असेल? म्हणून देव पाहण्याकरता आला आणि कानाला पेंड्याने पाहिलं, आणि कानाला पेंड्याने पाहिलं आणि पेंड्याला आनंद निर्माण झाला. आनंद निर्माण पेंड्याजवळ पेंड्या धावत गेला आणि पहिले त्याने मिठी मारली आणि मिठी मारली. देव म्हणतो, का रे, मला काय तुला काय बोल नको. म्हणतो काय करू? तो असा करायचा तोंडाने. त्याचं म्हणणं होतं आ कर, पण याला काही समजेना ना भाषा. आणि मग पेंड्या जवळ गेला आणि जवळ गेल्यावर त्याने काय केलं, देवाचे दोन्ही होठ पकडले है ना, देवाचे असे दोन्ही होठ पकडले आणि दोनदा ताणले. काय केलं पेंड्याने? जोरात ताणले, वरचा वरे आणि खालचा खाले. ताणल्यावर देवाचं तोंड आ झालं. आ होता देवाने, देवाचं जसं तोंड आ होताच पेंड्याने जशी पिचकारी मारली तशी तिकडल्या तोंडात. आणि देवाने ते ताक घेतलं आणि भाऊ तोनं बी गट 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 पिऊन घेतलं. तो बी नितातेल होता ना, त्याला बी काही भेटे ना. आणि वरतून काय म्हणतो, देवा काना घे पटकन पिऊन, उष्ट नाही केलं म्हणे. वा रे वा, काय म्हणतो, उष्ट नाही केलं, आणलं कशात? तोंडात. आणि म्हणतो उष्ट नाही केलं, घेतलं त्यानं पिऊन. असा नेता त्याला भाऊ आपला देव. विठ्ठल विठ्ठल. म्हणून गोपाळ त्या ठिकाणी देवांनी म्हटलं, अरे कोण पोरे चांगली गौडी याची ताकद रे. कोण पोरे चांगली? कोणचे पोरं चांगले होते? पण मला जरी चांगले न होते, पण देवाने त्यांचं उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्टावडी असा अधिकार. गोवडी पाहती गोवडी, पाहती गोवडी खाय त्यांची उष्टावडी. त्यांचं उष्ट खाल्लं म्हणजे महाराज, ज्यांचं उष्ट खाल्लं म्हणजे सामान्य असतील का? अधिकारी होते, देवाचे भक्त होते. आणि ज्याच्या संगतीत होते तो देव होता. आणि देवाच्या संगतीमध्ये गोपाळ निश्चिंत झाले. गोपाळ देवाला म्हणतात, देवा अरे बाबा आम्ही तुझ्या संगतीमध्ये निश्चिंत झालो. देवा तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, आम्ही निश्चिंत झालो. का रे, का निश्चिंत झाले? तेव्हा काय सांगावं तुला, आमच्या जीवनामध्ये अप्राप्त्याची प्राप्ती झाली. अप्राप्त्याची प्राप्ती म्हणजे देवा अरे बाबा न मिळणारी वस्तू ती आमच्या जीवनामध्ये मिळाली. काय मिळाली तुमच्या जीवनामध्ये? अरे बाबा आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने तू मिळाला ना. तू सामान्य आहे का? अरे तुझा जर विचार केला, योगिया दुर्लभ, योगाला दुर्लभ आहे. तू जो आहे तो योगाला दुर्लभ असणारा, आणि तू आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. देवा एवढंच नाही, अरे बाबा तू योगाला दुर्लभ असणारा, योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळशी, तो तू आम्हा आगे मागे तू आमच्या पुढे बी आणि मागे तूच आहे. कशामुळे? अरे बाबा तू आमच्यामुळे असल्यामुळे, तू आमच्या जवळ असल्यामुळे आमच्या जीवनात आम्ही निश्चिंत झालो ना. आणि निश्चिंत झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं? देवा अरे बाबा जे न मिळणारं सुख आमच्या जीवनामध्ये मिळालं, अभंगाचं दुसरं नाही देखील ते मिळे, 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 नाही देखील ते मिळे. हो ग सुखाचे सोहळे, हो ग सुखाचे सोहळे, हो सुखाचे सोहळे, हो सुखाचे
भोग सुखाचे सोहळे. बाबा आमच्या जीवनामध्ये न मिळणारी वस्तू आज अचानक आम्हाला मिळाली. अचानक वस्तू प्राप्त झाली. कसं असतो सुख असते की नाही महाराज, तसा देव आम्हाला तू अचानक मिळाला. तेव्हा निळोबारे म्हणतात नाही का अभंगामध्ये, निळोबाचे गवळण आहे. काय गवळण आहे ते? त्याची घडून आल्या याची घडोनिया आले अनायासे. याची घडोनिया आले अनायासे. काय गला अनायास घडून आलं? अरे यशोदा सदनी जाता वानाची मिशी. हा? यशोदा घरा जाता वानाची हा यशोदा घरा जाता वानाची आमिषे. आला खेळत आला खेळत खेळत बाळ वेशे आणि कवडी घालिता मुखी मुखी गदगद हसे. तेव्हा ह्याची घडून या आले अनायासे. अनायासे घडून आला आमच्या जीवनामध्ये. हे आम्हाला प्राप्त झालं. हे कशामुळे मिळालं? हे मिळालं हे कशामुळे? बरोबर आहे म्हणतात. अरे बाबा या करता आमच्या जीवनामध्ये आम्ही काय केलं? याच्या करता केले व्रत उपवास. याच्या करता व्रत उपवास केले. नरोबाची घडून आहे. याची लागी व्रत उपवास केले. या सुशीली गंगेची तटाक. याची साठी गंगेची तटाटे शोधिले म्हणजे गंगाचे काठ पाहिले. याच्या करता याच्या या गोष्टीने हे घडालं का? नेनो नेनो म्हटलं म्हणजे नेनो म्हणजे काय? सुकृताचे आले. हो नेनो मला माहिती नाही. याच्याने ही गोष्ट घडली का काय हे मला माहिती. नेनो म्हणजे काय मला माहिती नाही. जसं ज्ञानोबराय म्हणतात ना महाराज, नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठेवर. महाराज ते ब्रह्म आलं. नेनो ब्रह्ममार्ग चुकले. नेनो मला माहिती नाही बाबा. ते ब्रह्ममार्ग चुकलं. ब्रह्म चुकते का हो? चुकत नाही पण चुकलं. बरं आलं कसं उघड? ब्रह्म उघडाय का? एक तर ब्रह्म आहे आणि ते म्हणजे उघडाय आणि ते चुकलं कसं काय? ज्ञानोबराय मला नाही माहिती. नेनो माझ्या कानावर हात आहे मला माहिती नाही. तसं निळोबारे म्हणतात नेनो मला माहिती नाही. हे कशाने घडलं? ह्याची घडवून या आले अनायासे. अनायासे घडून आलं आणि अनायासे घडल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय प्राप्त झालं? आमच्या जीवनामध्ये नाही देखील येते मुळे भोग सुखाचे सोहळे. आम्ही सुखाचं सोहळं भोगतोय. मग आता सुखाचं सोहळं भोगलं ना, जा ना आता घरी. तुका जा घरी. देवा घरी गेलो असतो रे बाबा, पण घरी ताकाचे सर्वर येथे नवनीताचे पूर. घरी काय आहे? घरी ताकाचं सर्वर आहे. म्हणजे काय आहे घरी? आसार वस्तू. ताक कसं आहे? आसार आहे. ताकाला सार आहे का? सार नसणारी वस्तू म्हणजे काय आहे? त्या ठिकाणी सार आसार आहे. ताक आसार आहे म्हणजे त्याला सार नाही ते आसार. मग त्याला संसारामध्ये काय आहे? संसार सार आहे का? आसार आहे. संसार कसा आहे? फलकट हा संसार येते सार भगवंत. संसार फलकट आहे. संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख बांधवडी आहे. फलकट आहे. अरा संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस. असा असताना संसार तो घरी आहे आणि तो घरी असताना दुःख रूप संसार. आणि त्या दुःख रूप संसारामध्ये देवा तू आम्हाला पाठवतो कशाला? का जायचं आम्ही घरी? कारण घरी ताकाचं सर्वर आहे. पण येथे नवनीताचे पूर. येथे तू आहे देवा. येथे काय आहे? येथे सार भगवंत. येथे तू असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला ते नकोस झालेलं आहे. आम्ही आता जाणार नाही. केव्हा रे? तुका म्हणे आता आम्ही नवदूत वडिता विठोबा. जय विठोबा रघुमाई. जय विठोबा रघुमाई. 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 विठोबा आणि भगवंताने अशा नाना प्रकारच्या खोड्या केल्या आणि नाना प्रकारच्या खोड्या केल्यावर त्रासलेल्या गवळणी यशोदा मातेकडे घराणे सांगू लागले. आणि घराणे सांगत असताना अवघ्या मिळून गवळणी येती नंदाच्या अंगणी. नंदाच्या अंगणामध्ये आल्या आणि यशोदाबाईला घराणे सांगू लागले, यशोदे आवरी आवरी आपुला कान्हा नाशिलेल्या आमच्या सुना. यशोदे आवर तुझ्या मुलाला. याने आमच्या सुना नासवल्या ग नासवल्या.
अशा अनेक अनेक गवळणी यशोदा मातेकडे घराणे सांगायला यायला लागल्या. आणि घराणे सांगत असताना त्रासलेली यशोदा माता म्हणते, कृष्णा अरे बाबा, ये गवळण कशी खोटी बोले, साऱ्या गवळणी कशा खोटे बोलते, एखादी खोटं बोलल, पण त्या साऱ्याच म्हणजे खोड्या सांगताय ना. आता घरी राहू नको, गायी घेऊन रानात जाई. रानामध्ये पाठवलं भगवंताला. रानामध्ये गेल्यावर तो रोज रानामध्ये जायचा. रानामध्ये गेला की तो दिवसभर यांना दिसायचा नाही, यांना दिसायचा नाही. मग दिसला पाहिजे, तो भेटला पाहिजे म्हणून ते म्हणते, अरे बाबा, त्या ठिकाणी ते गवळण म्हणते, अरे याच्या पाया याला काय करा, आम्हाला त्याच्या पायावर घाला. काय गवळण आहे ते, आता घालावं याच्या आता घालावं याच्या पायावरी. हाची हाची चुकविल जन्माची बोहरी, शिनले व बहुत 84 ची फेरी. आता तोडले चिंता हीची आशा थोडी. हा चिंता तोडीन आमची, आता घाला याचे पायावरी. मग तो मिळत नाही ना, दिवसभर गाई चालण्याकडे जातो. मग ते काय करायची, काय झालं नेमकं, एका गवळणचं लग्न झालं, नवीन नवीन लहानी कुमारिका लग्न झालं. आणि सासूचा दरारा होता. आता सासूचा दरारा नाही, आता सुनचा दरारा आहे भाऊ. तेव्हा सासूचा दरारा होता, दरारा होता. हे बघ, सकाळी लवकर उठली की दरवाजात उभं राहायचं नाही म्हणजे बरं, आणि संध्याकाळी सुद्धा दरवाजात उभं राहायचं नाही असं त्या ठिकाणी सांगितलं. आता गवळण म्हणते, नेमकं सकाळी संध्याकाळीच का सांगितलं, तुला काही कळलं नाही का सांगितलं हिने, सासूबाईने मला संध्याकाळी सकाळी दरवाजात उभं राहायचं नाही हे सांगितलं खरं आहे, पण का सांगितलं, कशा का उभं राहायचं हे नाही सांगितलं ना. मग तिने काय केलं, दुपारच्या वेळेस शेजारच्या गवळणकडे गेली. आणि गवळणकडे गेल्यावर तिला विचारलं, का ग, तुला विचारू का म्हणे, सांग. माझ्या सासूबाईने मला सांगितलं सकाळी दरवाजात उभं राहायचं नाही आणि संध्याकाळी सुद्धा दरवाजात उभं राहायचं नाही. का सांगितलं म्हणे, मी तुला काय सांगू, तू बघ ना म्हणे, तू सासू हा ती उभी राहते म्हणे, मग तू उभी राहते, तू उभी राहून बघ ना. नाही ना म्हणे, ती उभी राहते तर मला दिसत नाही म्हणे. मग तू एक काम कर ना, तुझा एक मजला आहे का, नाही 2 मजले आहे, मग तू वरच्या दरवाजात उभं राहायचं म्हणे. तुझे भाग खालच्या दरवाजात उभं राहील ना, तर तू वरच्या दरवाजात उभं राहायचं म्हणे. आयडिया सांगितली. ते सकाळी खालच्या दरवाजात उभं राहिली की तू सकाळी ते जायचं, ते खालच्या दरवाजात संध्याकाळी उभं राहायचं, तू वरच्या दरवाजात संध्याकाळी उभं राहायचं, तर समजेल काय उभं राहू देत नाही आहे. मग काय झालं, सकाळी 9 वाजले, सगळे घरातले कामं आटोपले आणि सासूबाई कामं आटपून तिने पाहिलं आणि ती दरवाजात उभी राहिली. सुनबाईने पाहिलं, माझी सासू दरवाजात उभी राहिली आहे, म्हणजे आपण दरवाजा उभं राहिलं पाहिजे. मग ती वरच्या दरवाजात गेली आणि वरच्या दरवाजात उभी राहिली. आणि तितक्यात 9 वाजता साऱ्या गोपाळांनी आपले गाई वासरं सोडले आणि गाई वासरं निघून गेले. आणि त्या गाई वासरांच्या पाठीमागे देवही तिने पाहिला. आणि सासूबाईने देव पाहिला की तिला समाधान व्हायचं, आणि तो देव त्या ठिकाणी सुनबाईने पाहिला. आणि देवाला पाहिल्यावर महाराज काय सांगावं, त्याने त्या भगवंताला पाहिलं आणि तिचं मन देवाने वेधून टाकलं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, देवाने मन मोहून टाकलं महाराज. आणि त्या ठिकाणी ती काय म्हणते, उभी मी राहे वाट मी पाहे, केव्हा भेटेल मम कानू. देवाला पाहिलं आणि तिला सुद्धा वाटायचं, आता मला कानू केव्हा भेटेल, केव्हा भेटेल मम कानू, मला केव्हा काना भेटेल. मग त्या ठिकाणी संध्याकाळी तसंच, संध्याकाळी आता देव अगोदर कसा होता, राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, असं सुंदर स्वरूप देवाचं. आणि काय झालं, त्या दिवशी संध्याकाळी देव गाई चरून आला. संध्याकाळची वेळ, गाई चरून आला, उन्हाळा दिवस गाई चरून आला. आणि संध्याकाळची वेळ गोरस मुहूर्त. आपण गोरस मुहूर्त कशाला म्हणतो, किती वाजता असते गोरस मुहूर्त, रात्री 12:30 वाजता. हा संध्याकाळी 6 वाजता आहे की नाही. आणि लग्न केव्हा लावता मग तुम्ही, पत्रिकेत असते लग्न गोरस मुहूर्तावर लागेल. भाऊ एकाचं लग्न रात्री 2 वाजता लागलं, 2 वाजता. आता सांगा, एका गोरस मुहूर्त आहे का, मग पत्रिकेत लिहिता का टाईम, चाल द्या ना, लग्न तवा लागीन तवा असं लेवट जा ना. 2 वाजता लग्न काही होते की नाही जरस गंधर्व मला सांगा आता केव्हा. आणि गोरस मुहूर्त कशाला म्हणतात महाराज, सूर्य बुडण्याचा टाईम आणि गाई घरी येण्याचा टाईम
जेव्हा गायी घरी येतात आणि गायीच्या खुराने जो गोरज म्हणजे त्या ठिकाणी जो फपुटा उडतो त्याला म्हणतात गोरज मुहूर्त. लक्षात ठेवा. आणि नेमकं काय झालं, संध्याकाळची वेळ, तिला वाटलं उभी मी राहे वाट मी पाये केव्हा भेटेल मम कानू, मला हा काना पुन्हा केव्हा मिळेल, असं जेव्हा तिला वाटलं तेव्हा ते पुन्हा संध्याकाळी वरच्या दरवाजात उभी राहिली आणि देव टिकून आला. पण जाताना देव राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपल्या असं स्वरूप देवाचं होतं. आणि तिकून येताना देव पाठीमागे होता. बरं चालत होता कसा, खाद्यावर कांबड होती, हातात काठी होती पण हातात नव्हती, त्याने अशी पाठीमागून ठेवून त्यावर हात ठेवले होते आणि गायीच्या पाठीमागे चालत होता. आणि चालत असताना गायीच्या खुराने जमिनीवरचा फपुटा उडला आणि सुंदर अशा देवाच्या देखण्या चेहऱ्यावर त्या गायीच्या खुरांचा फपुटा उडला. आणि हा कसा झाला, बुराभत झाला ना, सावळा देव बुराभत झाला. आणि त्या देवाला पाहिल्यावर महाराज त्या ठिकाणी काय सांगावं, हे सर्व विसरून गेली ना, हिच्या जीवनामध्ये कोणतंच भान शिल्लक राहिलं नाही. महाराज इतकं भान इतकं हरपलं की सासूबाईने म्हटलं सुनबाई आण बरं मिश्री, हे द्यायची हे दुसरी वस्तू आणून द्यायची. सुनबाई आण बरं बुगडी, हे द्यायची लुगडी. सासूबाई जे त्या ठिकाणी काही वस्तू मागितली की काहीच वस्तू द्यायची. सासूबाईला कळालं हिने देवाला पाहिलं, कानाला पाहिलं आणि कानाला पाहिल्यामुळे हे अशी येड्यावानी करायला लागली. आणि ती येड्यावानी करायला लागली म्हणून ती यशोदा मातेकडे सांगू लागली, यशोदे आवरी आवरी आपुला काना नाशिये रामुचा सुना, नाशिये रामुचा सुना, नाशिये रामुचा आवरी आवरी आपुला काना नासिये रामुचा सुना, नासिये रामुचा सुना, नासिये रामुचा सुना. अजून लाज काग नये तुझ्या मना, तुझा तुला गोड वाटे काना. अजून लाज काग नये तुझ्या मना, तुझा तुला गोड जाना. आवरी आवरी आपुला काना, नासिये रामुचा सुना, नासिये रामुचा सुना, नासिये रामुचा सुना. आवरी आवरी आपुला काना नासिये रामुचा सुना, नासिये रामुचा सुना, नासिये आवरी आवरी आपुला काना नाशियेला मुचा सुना. महाराज कळत नाही अजून काग लाज नये तुझ्या मना. लाज काढली यशोदा मातेची. अशा अनेक खोड्या देवाने केल्या महाराज. आता खोड्या सांगत बसलो असतो पण 11:15 वाजले आहे की नाही. 11:15 जास्त लांबण लावायची नाही. जास्त लांबण लावली एक तर माझा आवाज बसलाय. आवाज बसण्याचं कारण काय झालं माहिती आहे का तुम्हाला, हा लाऊडस्पीकर लय खराब आहे. हा जितका चांगला वाटतो ना समाजामध्ये आवाज पोहोचवण्याचं काम करतो, पण हा लय खराब आहे. या लाऊडस्पीकरने माझा आवाज ओढला. आता रोज मला सवय असते रुमाल बांधण्याची. नेमकं एका दिवशी कार्यक्रमात गेलो, त्या दिवशी रुमाल सापडला आणि बांधलाच नाही. त्या माईकनं सर्व आवाज ओढून घेतला माझा. 15 दिवस झाले आवाज सुधरत नाही आहे. 15 दिवस झाले. हे त्या माईकनं ज्याच्यात लोहचुंबक असते आणि त्याच्यामध्ये जो सेलचा माईक असतो ना तुमच्याकडे होता असतो, त्याकरता मी हातात घेतला नाही. तो सेलचा माईक लवकर आवाज खेचतो आपला. त्याने आवाज खेचला की आवाज बसतो आणि आपली स्वर यंत्रणा, जे स्वर यंत्र असतो ना आपला, त्याला सूज आणतो. तो त्याने आवाज ओढला, त्यात लवचुंबक असते आणि त्या लवचुंबक आपला त्या ठिकाणी स्वर त्याच्यावर ताण पडतो आणि मग ते सुजलं की आवाज बारीक होतो. विठ्ठल विठ्ठल केव्हा रुमाल पाहिजे महाराज. आणि आपण जर असं नाही केलं आणि कायम त्या माईकवर बोलत राहिलो तर डॉक्टर म्हणतात गळ्याचा कॅन्सर होण्याचा संभव आहे. म्हणजे हे जितकं चांगलं वाटते ना, कोणची गोष्ट घ्या, शरीरात चांगली वस्तू असते पण ते हानिकारक आहे. मोबाईल किती चांगला आहे हो, कीर्तन टेप केलं की चांगला आहे, पण बाकीच्या गोष्टीत घेतला की वाईट आहे ना. जितकी चांगलं तितकं वाईट असते शरीराला, कोणती गोष्ट असू द्या महाराज. आता मोबाईल अशी वस्तू झाली
की सर्वांनाच मोबाईल शिवाय चित लागत नाही भाऊ. मी नेहमी सांगतो बिगर बायकोचा असेल पण बिगर मोबाईलचा नाही कोणीच नाही भाऊ. भाऊ तुझ्याचा मोबाईल आहे का रे? ते याजो बरं आहे महाराज. अहो मोबाईल इतला कठीण आहे ना. अहो मी सांगतो 20 वर्ष जाऊ द्या. 20 वर्षाच्या नंतर सगळ्या लहान पोराच्या डोळ्यावर चष्मा दिसेल. बरं चष्मा साधा नाही. चष्मा कसा राहील माहिती आहे का तुम्हाला? ते गल्लाच्या खालचे बुडं असतात ना, खालचे बुडं ते जाडे तसे एक चष्मा राहील प्रत्येक डोळ्यावर. लक्षात ठेवा. टाळा त्याला बघा पण किती बघायचा ते विचार करून बघा. मला तुमचंच काय आमचं बी तेच आहे ना. आम्हाला 12 वेळ झोप येत नाही तर मोबाईल पायाशिवाय. आणि सकाळी उठले की पहिले मोबाईल जांभलतो कितले कांडे पडले असतील मेसेज कितले पडले असतील नाही की नाही. प्रत्येकालाच तसं आहे. अहो प्रत्येकाचंच आहे. तर मी मुद्दाम काय सांगतो आहे की लक्षात ठेवा प्रत्येकाने वाईट गोष्टी टाळत राहा. चांगल्या गोष्टी जितक्या जीवनामध्ये होतील तितक्या आपल्या उपयोगाच्या. जितकं नामस्मरण कराल ना तितका फायदा होईल. जितकं नामस्मरण कराल तितका फायदा होईल. आणि जितकं तुम्ही ज्या गोष्टी वाईट गोष्टी ज्या ठिकाणी करा. माणूसाने चांगल्या गोष्टी घेत नाही वाईट गोष्ट सांगा. जर आता हा अभंग मी म्हटला ना तुम्ही जर सकाळी विचार करा रात्री अभंग कोणता होता म्हणजे माहीत नाही आणि रात्री नुसतं पिक्चरचं गाणं म्हणता की सकाळी म्हणते बुवाने हे गाणं म्हटलं. कारण वाईट गोष्ट लगेच प्राप्त होते चांगली गोष्ट प्राप्त होत नाही. पण जीवनामध्ये जेवढ्या गोष्टी वाईट असतील तेवढ्या टाळण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घेत राहा बाबा हो. असो पण महाराज भगवंताने अशा अनेक प्रकारच्या खोड्या आणि त्या गौडण्याच्या केल्या. त्रासल्या गौडणी यशोदा मातेकडे घराने सांगू लागल्या आणि भगवंताला यशोदा मातेने शिक्षा लावली. देव गाई चरण्याकरता रणात गेला पण तिथे गप्प नाही बसला. तिथेही अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि त्या खोड्या करून त्या ठिकाणी 11:15 वाजले आणि 11:15 वाजता गोपाळांना भूक लागली आणि गोपाळ म्हणतात देवा झाली आता सर्व शिजोऱ्या भगवंताने एकत्र केल्या आणि तो काला भगवंताने यमुनेच्या वाळवंटात केला. यमुनेच्या वाळवंटात का केला? तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम असं पवित्र असलेले वाळवंट आणि त्या वाळवंटामध्ये काला केला. तोच काला आपल्या संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात केला आणि तोच काला आपल्या खानदेशाचे भाग्यविधाते सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकरांनी तो काला आपल्या खानदेशामध्ये आणला आणि तोच काला आपल्या प्रत्येक गावोगावी खेळोपाडी पोहोचवणारे संत वैकुंठवासी प्रातस्मरणीय खानदेश भूषण वारकरी अलंकार सद्गुरू जगन्नाथबाबा अंधाडेकरांनी प्रत्येकाच्या घराघरामध्ये तो काला पोहोचवला. तो काला एकट्यांनी केला का हो? ठेवा रे काला. तो काला एकट्यांनी केला का? निरोबऱ्या म्हणतात काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे थे लाही शीत पडता हाती दोष पडो निया जाती निळा मने शिराचा बुंद लागता पावे परमानंद वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज झालेली सेवा सद्गुरू जगन्नाथ बाबांच्या चरणी तुम्हाला भाग्यवान स्वतःच्या या ठिकाणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम देतो. दादा सर्वांना सूचना द्यायची आहे. दहीहंडी फोडली की तुम्ही शांत बसणारे मला माहिती आहे. एक 5 मिनटं सूचना देतो. जसा आपला हा सप्ताह आनंदाने पार पडला तसा येत्या 4 फेब्रुवारीपासून तर 11 फेब्रुवारीपासून पर्यंत
श्री क्षेत्र अंजाडे श्री जगन्नाथ महाराज संस्थान या ठिकाणी भव्य दिव्य जगन्नाथ बाबांची जयंती उत्सव आपण 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी करणार आहोत. सर्व भाविक भक्तांना आग्रहाची विनंती आहे, नम्र विनंती आहे की सर्वांनी त्या कार्यक्रमाला या आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. फार मोठ्या मोठ्या वक्त्यांचे कीर्तन आहे आणि भव्य दिव्य महोत्सव आहे. पहिले 4, 5, 6 3 दिवस नवचंडी यज्ञ आहे. 4, 5 म्हणजे 2 दिवस जो यज्ञ होईल तो सकाळी 9 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते 5 असा 4, 5 2 दिवस होईल. 6 तारखेला पूर्ण आहुती होईल 1 वाजेपर्यंत. 1 वाजता पूर्ण आहुती पडली की मग 3 ते 5 जगद्गुरू तुकोबरायांचं चरित्र सुरू होईल. 6 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत तुकाराम महाराजांचे चरित्र त्या ठिकाणी सुरू होईल. तुकोबरायांचं चरित्र ऐकण्याकरता बहुसंख्येने उपस्थित राहा आणि जगद्गुरू तुकोबराय महाराजांचं चरित्र ऐकण्याकरता सर्वांनी हजर राहा आणि महाराज त्या ठिकाणी सर्वांनी आनंद घ्या. महाराज त्या ठिकाणी मोठमोठ्या वक्त्यांचे कीर्तन आहे. कीर्तनाची मी पॉम्पलेट आणलेलं आहे. मंदिरामध्ये पॉम्पलेट लावलं जाईल. 8 दिवस येताला 8 दिवस या, नाहीच जमलं तर कमीत कमी शेवटल्या दिवशी या, मध्ये केव्हा तरी भेट देण्याकरता या. पण सर्वांनी कार्यक्रमाला या अशी सर्वांना आग्रहाची विनंती आहे. नंतर तो कार्यक्रम आटोपला की यावर्षी अधिक मास आहे आणि अधिक मास म्हटलं की जिकडे जिकडे नामचिंतन भगवंताचे सप्ते जिकडे जिकडे आहेत तर आपण त्या ठिकाणी खेडोपाडी नामस्मरण करण्यापेक्षा एक क्षेत्रावर आपण त्या ठिकाणी परमार्थाचा आनंद घेतला पाहिजे. या अनुषंगाने आपल्या संस्थांनी महाक्षेत्र पंढरपूरला नाथ महाराजांच्या गाथ्याचं पारायण आयोजित केलं आहे. एक नाती भागवत वेगळं, एक नाती रामायण वेगळं आणि एक नाती गाथा वेगळा, असे एक नाती गाथ्याचं पारायण त्या ठिकाणी महाक्षेत्र पंढरपूरला आहे. तारीख लक्षात असू द्या, 17 मे ते 28 मे 12 दिवस सप्ताह आहे. म्हणजे प्रतिपदा ते द्वादशी असा भव्य दिव्य महोत्सव आहे अधिक मासामध्ये. आणि मला 17 मे ते 28 मे 12 दिवस सप्ताह आहे. त्या 12 दिवसामध्ये 3,500 लोक मावतील एवढी व्यवस्था आपल्या संस्थांनी महाक्षेत्र पंढरपूरला केलेली आहे. ती सप्ताह सद्गुरू जगन्नाथ बाबांच्या मठामध्ये भव्य दिव्य महोत्सव आहे. त्या महोत्सवामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहा आणि त्या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या गाथ्याचं पारायण करा. ज्या भाविकांना गाथ्याला बसायचं असेल त्यांनी 16 तारखेला इथून निघा. 16 तारखेला आपल्या जळगाव स्टेशनवरून 1:30 वाजता गाडी आहे, मला वाटते 1:15 वाजता गाडी आहे काहीतरी, 1ला आहे का, 1 वाजता गाडी आहे रेल्वे के एक्सप्रेस त्याला म्हणतो आपण, तो कर्नाटक, तो 1 वाजता आहे. इथून बसले की 9:30 वाजता तो आपल्या कुर्डवाडी स्टेशनवर सोडेल आणि तिथून मग नंतर 2 वाजता मिरज पंढरपूर गाडी आहे, ती बरोबर आपल्याला 4 वाजेपर्यंत पंढरपुरामध्ये पोहोचवेल. तिथे गेल्यावर चंद्रभागेचं स्नान करा, मठामध्ये या आणि मग मठामध्ये आपण त्या गाथ्याचं त्या ठिकाणी पारायण करायचं आहे. मोठमोठ्या वक्त्यांचे कीर्तन आहे. महाराज मी नेहमी सांगत असतो, माणसाने प्रसिद्धाचं कीर्तन ऐकण्यापेक्षा सिद्धाचं कीर्तन ऐकलं पाहिजे. कारण आपण प्रसिद्धाचं कीर्तन ऐकलं की प्रसिद्ध होऊ यात काही शंका आहे. महाराज प्रसिद्ध होणं काही गरज नाही आपल्याला. आपण प्रसिद्ध झाले पाहिजे असं आहे का? आपण सिद्ध झाले पाहिजे. आपण येथे आलो कशा करता? येथे आले हो याचे निज कार्या, केले कर्मेची मागील भोगाया, आता घडती ते याची समर्पाया, नाही भय त्या निजस्थाना जावया हो. याकरता आपण आलेलो आहे. तर ते कार्य आपलं सिद्धला जावं याकरता क्षेत्रावर आपण त्या ठिकाणी नामचिंतन केलं पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये दररोज त्या ठिकाणी महाराज सर्व व्यवस्था संस्थाने केली आहे. सकाळी चहा, नाश्ता, 2 टाईम जेवण, एवढंच नाही आहे बरं. सकाळी काकडा, पारायण, कीर्तन हे सुद्धा आहे. याचं सर्वांनी लक्षात असू द्या. असा भव्य दिव्य महोत्सव महाक्षेत्र पंढरपूरला आहे. तो कार्यक्रम आटोपला की नंतर आदिशक्ती मुक्ताबाईच्या पवित्र पटांगणामध्ये सद्गुरू जगन्नाथ बाबाच्या नावाने आपण भव्य मठाचं बांधकाम केलेलं आहे आणि त्या मठामध्ये मठाची वास्तू शांती म्हणून आपण त्या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केलं. निळोबरायाच्या गाथ्याचं पारायण आहे. ज्ञानेश्वरी पारायण होते, एकनाथी भागवत होतो, तुकोबरायाचा गाथा होतो, पण निळोबरायाच्या गाथ्याचं पारायण कुठेच होत नाही. पण वेगळा ग्रंथ असला पाहिजे म्हणून निळोबरायाच्या गाथ्याचं पारायण आयोजित केलं आहे. त्या सप्ताहामध्ये आपल्या संस्थांचे जेवढे काही कीर्तनकार आहे या सगळ्या कीर्तनकारांचे कीर्तनं 3 सत्रामध्ये होतील. सकाळी 7:30 ते 9:30 पहिलं कीर्तन संपलं की लगेच पारायण, अर्धा तास विश्रांती, लगेच पारायण.
पारायण संपलं की भोजनाची व्यवस्था, पुन्हा थोडं काही पारायण करू, पुन्हा 3 ते 5 कीर्तन, 5 ते 6 हरिपाठ आणि 5 ते 6 हरिपाठ झाला की रात्री पुन्हा रात्री 8 ते 10 कीर्तन, असे रोज 3 कीर्तन आहे. 2 कीर्तन आपल्या मठामध्ये होतील आणि 3रं कीर्तन मंदिरामध्ये होईल, आदिशक्ती मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये होईल. असे दररोजचे 3 कीर्तनं, पारायण आणि त्या ठिकाणी काकडा हरिपाठ असा आनंद आदिशक्ती मुक्ताबाईच्या मठामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. ज्या ज्या भाविकांना यायचं असेल, तो अधिक मासाचाच आहे, वद्यमध्ये त्याची तारीख लक्षात असू द्या. अधिक मासातली 6 जून ते 13 जून असा तो सप्ताह आहे. आणि 13 जूनचा सप्ताह आटोपला की 23 जूनला आषाढी वारीचं प्रस्थान पंढरपूरला, असं आपलं नियोजन आहे. ज्या ज्या भाविकांना यायचं असेल त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन आहे, सर्वांनी कार्यक्रमाला यावं, सर्वांना आग्रहाची विनंती. तसेच मागच्या वर्षी आपण या ठिकाणी पावती बुक ठेवलेले होते 2, एक महिलांचं महिला मंडळाकडे होतं आणि दुसरं पुरुष मंडळाकडे होतं. आपल्याला श्री क्षेत्र पैठण या जागेवर आपला बाबाच्या नावाने मठ उभारायचा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला मठ झाला, मग तिथेही आपला मठ झाला पाहिजे या भावनेने आपण त्या ठिकाणी जागा घ्यायची आहे. आपण जागा पाहून ठेवलेली आहे आणि ती जागा लवकरात लवकर घेतली पाहिजे या अपेक्षेने आपण त्या ठिकाणी नियोजन केलं आहे. 2 पावती बुक दिले होते. जवळजवळ त्या पावती पुस्तकाचे 50,000 रुपये जवळजवळ वर्गणी जमा झालेली आहे. काही पावत्या शिल्लक आहे. आपल्या ग्रामस्थांनी 50,000 रुपये कमीत कमी जमा करून दिलेले आहे आणि काही पावत्या शिल्लक आहे. त्या पावत्या मोजक्या पावत्या राहिल्या आहेत. ज्याला कोणाला अपेक्षा असेल त्यांनी सकाळपर्यंत आमच्या सुनील भाऊकडे संपर्क साधा, आम्ही त्या पावत्या जमा करून घेऊ आणि रिसर पावती प्रत्येकाला देऊ. 500 रुपये द्या, 1000 रुपये तुम्हाला जे देता येईल त्या ठिकाणी मदत करा. असं नाही की एवढीच दिली पाहिजे अशी काही अपेक्षा नाही, पण ज्यामध्ये अट आहे 11,000च्या वर जर कोणी दिली तर त्याचं नाव फरशीवर कोरलं जाईल, असं आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. ज्या भाविकांना मठाकरता मदत करायची असेल त्यांनी मठाकरता मदत करावी सर्वांना विनंती करतो. असणारा हा उत्सव दरवर्षी या ठिकाणी आमची भजनी मंडळ फाऱ्या कार्यक्रमाकरता झटतात आणि मला जे कार्यक्रम करून घेतात, कारण हा नोहे एकट्याचा खेळ म्हणून मेळ जमविला. सर्वजण एकत्र आल्यावरच हा आनंद. नामसंकीर्तन हे साधना ही सर्वांच्या एकत्र येऊन ती साधना होते. ती साधना वेगळी फलप्राप्त होते. महाराज आनंद आता उद्यापासून नाही, आता इथला मंडप निघाला की उद्या चित लागणार नाही. इथे चित लागेल का महाराज? तुम्ही तर लांब राहतात, बाकीचे जवळचे घर आहे ना, यांचं 2 दिवस चित लागणार आणि भाकर खायला मंडप निघाला. पण आनंद असतो दिवसभर नामस्मरण. नामचिंतनाची पावर इतकी श्रेष्ठ आहे महाराज, काय सांगावं. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने नामस्मरण करावं. संती सांगितले केले ते जतन, आज्ञा त्यांची नाही उल्लंघन, मतमतांतरा नाही केले मन, हृदय धरले हरीचे चिंतन. म्हणून प्रत्येकाने चिंतन हृदयामध्ये भगवंताचं मुखामध्ये नामस्मरण करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. एकादशीसारखं पवित्र व्रत सर्वांनी करा. आषाढी कार्तिकीची पंढरीची वारी जीवनामध्ये एक तरी जीवनामध्ये करा. सर्वांना संदेश देऊन या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. कंठी धरीला कृष्ण म्हणी मला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादास्तऊ. मला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे वीर गाडे. वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, केला वेले दुरे होतो दिगाचे मेवरी तुम्ही वारी. तोही कडे मुख पसरो दोन्हीकडे वाहतीचा दारा घ्या रे दोघीच्या गोपरा. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे. तुका म्हणे हाती डोकाधी गौरोनी दियका. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेली गुरु वेडी वागुडी उत्तरे. क्षमा पराध महाराज तुम्ही चित्ता. नाही विचारिला अधिकार मे आतुला. क्षमा पराध महाराज तुम्ही चित्ता. पुण्याने गोरारा कपाया बंकरा. क्षमा पराध महाराज तुम्ही चित्ता. ज्ञानदेव तुकारा. अब म्हणून घ्या किरापत्ता म्हणा. क्षीरसागरीचे नावडे क्षीरापती देखे देव आले. एकादशी देव जागरा.
क्षीरापतीच्या कोणी गोष्टी आवडी देव देत मेठे कवळ कवळ मुख पसरून धावतो क्षीरापतीचा वैष्णवामुखी येणे मुखे देव हो तसे सुखी कवळ कवळ भाव मुख पसरून धावतो देव क्षीरापती सेवेचा आनंद स्वानंद भुरला नाथे गोविंदो कवळ कवळ पाव मुख पसरून धावतो देव क्षीरापतीचा वैष्णवाला हो मुख माझी मुख घाली तो देव कवळ कवळ पाव मुख पसरून धावतो देव क्षीरापतीचा जनार्दना मुखी स्वामी मुखे देव हो तसे सुखी कवळ कवळ पाव मुख पसरून धावतो देव पाहे प्रसादाची वाट द्यावी धोनी आता शेज देवोनी गाईल तुझे गालिया भोज झालो एक सवा तुम्हा आडवून शेज देवोनी गाईल तुझे गालिया भोज तुका म्हणे चित्त करून राहिलो देवा शेज देवोनी गाईल तुझे गालिया झाले समाधान तुमचे देखील सुरवाडी कपणे ते सापडले तुका म्हणे घाणी वाडी लाला करोनी आरती चक्रपाणी पाहो सकळा पुण्यवंत तुका बाहेर काढू भासन्मुख प्रौढाणी म्हणे केशवास आरती नान राजा बोले विश्वर गेले राम भक्त ठेवले आरतीनाथ राजा आरतीनाथ राजा रामा स्वामी सद्गुरुधामा सहितानंद मूर्ती आरती तुकारामा सागरा तो पाषाण तारिले गोपाचे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सहितानंद मूर्ती आरती तुकारामा गीता तुलने श्री ब्रह्म आरती तुकारामा सद्गुरुधामा सहितानंद मूर्ती आरती तुकारामा प्रकाश दिव्य ज्योती ओ वाळू आरती ओ वाळू आरती प्रेमळा जगन्नाथ मूर्ती विठ्ठल बुडी अवतार झाला वंशदीव तोर अंजाळे मान मानिले मोर नदी तीर प्रपंच रचना सोडून सारी भक्ती पंचवरला संत रंग देह भावरला ओ वाळू आरती प्रेमळा जगन्नाथ मूर्ती प्रकाशले दीप ज्योती ओ वाळू आरती पायी दिप्तीच्या अखंड वाऱ्या थोर तपाचरणा आयुष्याचे सार्थक काही मंगलमय जीवन अमृतधारा तुझ्या वैखरी वाणी श्रवणीय भक्ती रसाचे तिला संगती नित्य सेवनीय कळी काळाच्या भेने जैने नेमन भंडीला मुक्ता सुख करी वंदन पायी माता देवीला ओ वाळू आरती प्रेमळा जगन्नाथ मूर्ती प्रकाशले दीप ज्योती ओ वाळू आरती प्रकाशले